नमस्कार, मी डॉक्टर स्मृती हिंदारिया. मी मिनिमल इन्व्हेसिव्ह अँड रोबोटिक कार्डियक सर्जन आहे. सध्या मी अपोलोला सीनियर कन्सल्टंट म्हणून जॉईंड आहे. हे जे रोबोटिक कार्डियक सर्जरी आहे ते ॲक्च्युली आपण खूप वर्षांपासून आहे. बट पुण्यात आपण ही रोबोटिक असिस्टेड बायपास कार्डियक सर्जरी ती पहिलीच आहे. जे सक्सेसफुली फुल रोबोटिकली कंप्लीट झाली आहे आणि पेशंट डिस्चार्ज पण व्यवस्थित 6व्या दिवशी घरी गेले आहेत. मागच्या एका महिन्यात आपण असे 6 सर्जरीज केलेल्या आहेत रोबोटिक कार्डियक असिस्टेड. अजून आय एम प्राऊड की इंडियामध्ये आय एम फर्स्ट ऑफिशियली सर्टिफाईड रोबोटिक कार्डियक सर्जन ऑन डा विंची इंट्युटिव्ह सर्जिकल प्लॅटफॉर्म. हे सर्टिफिकेशन इज अ व्हेरी बिग थिंग बिकॉज त्याच्यासाठी भरपूर ट्रेनिंग लागते, भरपूर काही डिफिकल्ट स्टेप्समधून आम्हाला जायला लागतं, भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स लागतं, नंबर ऑफ केसेस आपल्याला दाखवायला लागतात, किती केलेत, कसे केलेत, त्याच्यानंतर ह्या गोष्टींसाठी आपण ट्रेन केले जातो. So I'm very proud that I am the first female cardiac surgeon in India to be officially certified by Intuitive Surgical to perform such surgeries. आणि एम आणि विजन माझं असंच आहे की हे टेक्नॉलॉजी जे आहे ते मॅक्झिमम पेशंट्सला, जेवढ्या जास्ती पेशंट्सला, जेवढ्या जास्ती प्लॅटफॉर्मवर आपल्याला पोहोचवता येईल तेवढं पेशंटसाठी चांगलं आहे. फायनल एम तर हेच आहे की पेशंटला याचं बेनिफिट भेटायला पाहिजे. आम्ही आजपर्यंत बघितलंय की कार्डियक सर्जरी परफॉर्म करायला खूप मोठा प्रॅक्टिस लागते, 20-30 वर्षाची प्रॅक्टिस लागते. मला खूप कमी वयामध्ये ही संधी मिळाली, काय वाटतं आणि याचे बेनिफिट्स काय? मी बेसिकली 10 वर्षापासून ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करत आहे. जे इंडिपेंडेंट प्रॅक्टिस आपण म्हणतो ते मागच्या 10 वर्षापासून मी करत आहे. आतापर्यंत मिनिमल इन्व्हेसिव्ह चालू करायच्या आधी मी 2000च्या वरती ओपन हार्ट केसेस केलेले आहेत. मिनिमल इन्व्हेसिव्ह मी 400च्या वरती केसेस केलेले आहेत आणि त्याच्यानंतरच आता रोबोटिकवर शिफ्ट झाले. तर डेफिनेटली ह्या स्किलसाठी किंवा ह्या टेक्नॉलॉजीसाठी बरेच वर्ष द्यायला लागतात, बरेच स्किल लागतात आणि तेवढंच हार्डवर्क पण असतं. मी जिथे ट्रेन झालेले आहे जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल मुंबई, इथे माझं ट्रेनिंग झालेलं आहे. माझं MCH मुंबईवरून आहे. तर तिथे जे माझे टीचर्स, माझे प्रोफेसर्स जे आधीपासून होते, तर आमचं बेसिक ट्रेनिंगच असं आहे की वी गो टू दॅट लेवल. किती कॉम्प्लिकेटेड केस असेल, किती काही असेल तरी वी कॅन डू इट. आणि जसं मी म्हटलं ह्याला प्रोटोकॉल्स आहेत, तर ते प्रोटोकॉल्स फॉलो करूनच आपण त्या स्टेप वाईज गेलो तर इट बिकम्स पॉसिबल फॉर लॉट्स ऑफ सर्जन्स. अँड आम्ही जेव्हा तो कॉन्फरन्सला जातो किंवा जे सिनियर लोक आहेत की जे माझे मेंटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडून मी शिकलेले आहेत, तर दे ऑल्सो गाईड अस, दे ऑल्सो मेंटर अस, दे ऑल्सो हेल्प अस. की कुठे जर आम्ही अडकतोय, कुठली स्टेप डिफिकल्ट जात आहे, तर ते आम्हाला सांगतात की ते कसं करायचंय. आणि स्टेप बाय स्टेप ते पॉसिबल होतं. तर पेशंटला बेनिफिट ह्याचं असं की लवकर हिलिंग, लवकर चालणं फिरणं चालू होतं, मॉर्बिडिटी कमी असते, पेशंट बेडरिडन नसतात, त्यांचं जे काही ऍक्टिव्हिटी लेवल आहे ते लवकर सगळे ह्याच्यावर रिटर्न येतं. आपल्यासाठी इम्पॉर्टंट हे पण आहे की पेशंटचं जे काही इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड किंवा सोशल स्टेटस असतं ते पण सगळं लवकर चालू व्हायला पाहिजे. सोशल ह्याच्यात हजबंड वाईफ रिलेशन्स किंवा बच्चू सोबत कसं आहे, लहान मुलांचं त्यांचं सगळं होतं का. तर काही बायपासचे पेशंट खूप यंग असतात, 38 इयर ओल्ड, 35 इयर ओल्ड, 40 इयर ओल्ड, ह्या एज ग्रुपवाले पण येतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जे मॅटर करतात की ते फिजिकल ऍक्टिव्हिटीला कम्प्लीट जात आहेत की नाही, त्यांचं रेग्युलर रुटीन चालू होते की नाही, काम चालू होते की नाही. सो विथ मिनिमल इन्व्हेसिव्ह अँड रोबोटिक ह्या गोष्टी लवकर होतात. ओपन सोबत होत नाही असं नाही, पण थोडंफार काही ना काही मॉर्बिडिटी राहतेच, कुठे पेन, हिलिंगला प्रॉब्लेम, वुंड ओपन राहतं, काही पेशंटला ड्रेसिंग बरेच दिवस लागतात, ह्या गोष्टी ह्याच्यासोबत नसतात. अँड माझ्याकडे येणारे मॅक्झिमम पेशंट खूप यंग एज ग्रुपमधले जास्त आहेत की ज्यांना असं वाटतं की आपल्याला मोठा स्कार नकोच आहे, आपल्याला कॉस्मेटिक पण पाहिजे, रिझल्ट पण चांगले पाहिजेत आणि लॉन्जिव्हिटी पाहिजे. मिनिमल इन्व्हेसिव्हचं एक बेनिफिट असं पण की जे यंगर पेशंट आहे त्यांना चान्सेस आहे की फ्युचरमध्ये आफ्टर मे बी 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर सेकंड सर्जरी लागू शकते. तर त्या केसमध्ये त्यावेळी मिडलाईन सर्जरी किंवा सेकंड सर्जरी खूप सेफ होतं. जर इनिशियलीच मिनिमल इन्व्हेसिव्ह, तर आतमधले खूप कमी स्ट्रक्चर हल्लेले असतात, बरेच झोन असे असतात की जे टच केलेले नसतात, तर ती रिड्यू सर्जरी पण नंतर इझी पडतं. सो हे सगळं लक्षात घेऊन की मग दिस इज गुड फॉर द पेशंट, हे डिसाईड करूनच वी आर स्टार्टेड डेव्हलपिंग ऑन दिस ग्राउंड. रोबोटिक सर्जरी जो पहले हमने बताया था, एक तो माइलस्टोन है अपोलो हॉस्पिटल्स पुणे के लिए, एक हिस्टोरिक मूवमेंट है और वो भी एक लेडी के हाथ से हुआ है. सो आई थिंक ये विजन है अपोलो हॉस्पिटल्स का, विमेन एम्पावरमेंट. और हमारे जो चेयरमैन है डॉक्टर प्रताप रेड्डी सर, जो हमेशा बोलते हैं कि इफ यू वांट टू प्रिडिक्ट द फ्यूचर, क्रिएट द फ्यूचर बाय टचिंग अ लॉट ऑफ लाइव्स विद इनोवेशन एंड टेक्नोलॉजी. सो ये हमारा विजन है कि ये जो हमने फर्स्ट रोबोटिक कार्डियक बाईपास सर्जरी किया है और उसके बाद हमने और 5 पेशेंट किए, मीन्स टोटली 6 सर्जरीज किए हैं लास्ट मंथ में. हम आगे जाके डिफरेंट टाइप्स ऑफ कार्डियक प्रोसीजर्स करेंगे, जो पूरा गैमेट है कार्डियक का.
इंट्रा कार्डियक सर्जरीज रहते हैं, एक्स्ट्रा कार्डियक रहते हैं, वाल्व रिप्लेसमेंट रहते हैं, ये सब सर्जरी हमें अपोलो हॉस्पिटल पुणे में करना ही है। ये तो जस्ट स्टार्ट है और हमको ये माइलस्टोन आगे आगे लेके जाना है। हमारा टीम है विच इज अ एक्सीलेंट टीम, जो मल्टी डिसिप्लिनरी टीम हम बताते हैं, एनेस्थीसियोलॉजिस्ट के, नर्सेस के, टेक्नीशियंस और ऑफ कोर्स टेक्नोलॉजी, ये सबके साथ आई थिंक देयर इज नो लुकिंग बैक, इट इज द फ्यूचर एंड इट इज हियर टू स्टे।